श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तुम्हाला जर माझ्या व्हिडिओचं टायटल कळलंच असेल की तुम्ही देवाच्या गाभाऱ्यात गेल्यावर देवासमोर खरंच काय मागता, या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर आहे का? तर प्रत्येकजण देवाच्या गाभाऱ्यात जातो, देवासमोर उभं राहतो। मग तुम्ही कधी हा विचार केला आहे का? आपण घरातून निघतो त्यावेळेस काय म्हणतो, देवाला मी आज हे मागणार आहे, देवाला मी आज ते मागणार आहे, माझी मुलं चांगली राहू दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, किंवा जे काय हट्टी आहेत ते बरी होऊन दे, एखाद्याचा नवरा दारू पित असेल तर तो नवरा माझी दारू सुटू दे, असं म्हणत आपण घरातून मंदिराकडे जायला निघतो। परंतु तुम्ही मंदिरात गेल्यावर तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता आणि देवाकडे एकटक बघता। देवाकडे तुम्ही बघताना तुम्हाला काय मागायचं किंवा आपण देवासमोर काय मागतो हा विचार तुम्ही केला आहे का कधी? तर तुम्ही हा विचार नक्कीच करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर त्याचं उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला आज एक कथा सांगत आहे। तुम्हाला सर्वांना माहीतच असेल स्वामी विवेकानंद त्यांच्या गुरुकडे जातात। गुरुला म्हणतात, गुरु मला माझ्या जीवनात मला आता पुढे जाण्यासाठी पद, पैसा, प्रतिष्ठा पाहिजे म्हणले आणि मी तुमच्याकडे ते मागायला आले। तर त्यांचे गुरु म्हणतात, ठीक आहे, तू माझ्याकडे नको मागू, जा म्हणले देवापाशी जा आणि देवाला सांग तुला काय मागायचं ते। मग स्वामी विवेकानंद मंदिरात, देवीचं मंदिर असतं तिथं जातात आणि ते गाभाऱ्यात प्रवेश करतात आणि देवीच्या पाया पडून बाहेर येतात। बाहेर आल्याबरोबर त्यांचे गुरु त्यांना विचारतात, काय मागितलं तू देवाकडं? तर ते म्हणले, मी देवाकडं काहीच मागितलं नाही। अरे मग तू कशाला गेलता मंदिरात, काहीतरी मागायला गेलता ना म्हणले। हां, तू म्हणलं गुरुजी सॉरी विसरलो म्हणले मी, तर मी पैसा पद हे मागण्यासाठी मी मंदिरात गेलतो म्हणले देवीकडं। ती म्हणले ठीक आहे, जा तू म्हणले डबल। तर मग ती परत स्वामी विवेकानंद देवीच्या पाया पडायला जातात, गाभाऱ्यात जातात आणि परत वापस येतात। त्यावेळेस आणि नंतर पण गुरुजी त्यांना विचारते, त्यांचे गुरु, अरे आता काय मागितलं देवाकडं? मागितलं ना तू पैसा प्रतिष्ठा का नाही मागितले? तर स्वामी विवेकानंदाला लक्षात येतं की मी ह्यावेळेस पण देवीला काहीच मागितलं नाही। मग आता तिसरी बारी होती, तिसऱ्यांदा ती म्हणतात, आता मी खरंच जाणार आहे आणि खरोखरच देवीला काहीतरी मागून येणार आहे। असं ते ठामपणे जातात, मंदिरात प्रवेश करतात, देवीसमोर पाया पडतात, नतमस्तक होतात आणि परत वापस येतात। परत वापस आले की त्यांना तेच घडतं, कारण ते देवीसमोर काही मागत नाहीत। तर मग त्यांचे गुरु त्यांना काय सांगतात, अरे तुझ्यासाठी पद, पैसा, प्रतिष्ठा ह्याची काही गरज नाही म्हणले, तुला ते कशाला पाहिजे? कारण तू देवाकडे जातो त्यावेळेस तुला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसते, कारण देवाने आपल्याला जे काही दिले ते आपल्या सोयीनुसार दिले। तुम्ही म्हणता ह्याच्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे तेवढं आहे, माझ्याकडे का नाही? त्याचं कारण हेच आहे, कारण देवाला पण माहिती आहे कुणाला काय द्यायचं, कुणाला काही नाही द्यायचं। कारण पद, पैसा, प्रतिष्ठा हे आपल्याबरोबर जात नाही, त्यामुळं आपल्यासाठी जे काही चांगले ते देव आपल्याला नक्कीच देतो आणि आपण देवासमोर नित्य म्हणजे शुद्ध अंतकरणाने जातो ना, त्यामुळे आपण त्यांच्याकडे काहीच मागू शकत नाही, काही म्हणजे काहीच नाही। आपण फक्त तुम्हीसुद्धा ट्राय करा, मंदिरात जा आणि तुम्हाला देवाकडे काय मागायचं आहे ह्याने तुम्ही मंदिरात जाता। परंतु तुम्ही मंदिरात गेल्यावर बघा ना, तुमच्या काही ज्या इच्छा असतात तर तुम्ही देवासमोर गेल्यानंतर विसरता सांगायचं आणि नंतर थोडं बाहेर आले की म्हणतो, हां माझं हे विसरून गेलं, मी हे देवाला सांगितलंच नाही। असंच आहे, आपण शुद्ध अंतकरणाने देवाच्या गाभाऱ्यात शिरतो त्यावेळेस आपल्याला आत्म्याला माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे। त्यामुळे तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा, कारण आपल्याला पद, पैसा, प्रतिष्ठा याची काही गरज नाही, कारण देवानं आपल्याला भरपूर दिले। फक्त तुम्ही मानवाच्या जन्माला आलात, या पृथ्वीवर जन्माला आलात, मग काहीतरी करा,
हा जन्म असाच वाया घालून देऊ नका. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं की देवा मला दुःखात ठेव. का दुःखात ठेव? तर मी दुःखात जर असेल तर तुमचं नामस्मरण करायला विसरणार नाही, आणि जर माझ्याकडे या गोष्टी आल्या तर मी देवाचं नावही घेणार नाही. त्यामुळंच स्वामी विवेकानंदाला सुद्धा पद, पैसा, प्रतिष्ठा हे मागावेसे वाटले नाही, कारण त्यांच्याकडे एवढे मोठे ते हुशार होते. तर ते त्यांच्याकडे तेवढ्या हुशारीमुळंच आज ते जगाला ओळखले जातात. तसंच आहे, कारण पैसा, प्रतिष्ठा हे कुठल्याही कामाचं नाही. त्यामुळं तुम्ही मेहनत करा. तुमचं जे काही चांगलं आहे ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी होताल, आणि तुमचं पण तुम्ही गेल्यानंतरसुद्धा तुमचं नाव लोकांच्या तोंडात राहिलं पाहिजे असं काम करा. कारण ह्या गोष्टी, आपल्याला ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी तुम्ही देवाकडे कधीही मागू नका. तुमच्यासाठी जे चांगले, जे योग्य आहे ते स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. त्यामुळे सारखं रडत बसू नका की त्याला ते, मला हे नाही. तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा, आणि एकदा मंदिरात जाऊन तुम्हाला जे काय पाहिजे ते देवाकडे मागून बघा. आणि बघा, तुमच्या जर हे खरंच लक्षात येत असेल तर तुम्ही पण म्हणता की खरं मला या गोष्टीची काही गरज नाही. मग एकदा नक्कीच ट्राय करा, स्वामीच्या मंदिरात जा, आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील, तुम्हाला काय मागायचं असेल ते मागा. बाकी काय, स्वामी तर द्यायलाच बसले. तुम्ही फक्त स्वामीची सेवा करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामीमय व्हा, आणि इतरांनाही स्वामी सेवेकडे घडवून आणा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.